अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्यास पालकांना जेल आणि 25,000चा दंड. करकंब पोलिसांचा कडक इशारा. आपल्या 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवण्यास देणाऱ्या पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धोक्याची घंटा आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास आता थेट त्यांच्या पालकांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा कडक इशारा करकंब पोलीस ठाण्याकडून देण्यात आला. या संदर्भात करकंब पोलिसांनी परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आणि सर्व पालकांना लेखी पत्रक जारी केलंय. अल्पवयीन मुलानं 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचं वाहन चालवल्यास 25,000 रुपये दंडाची तरतूद आहे. 3 वर्षापर्यंत कारावास. केवळ दंडच नाही तर वाहन मालक आणि पालकांना 3 वर्षापर्यंतच्या सश्रम कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. भविष्यावर परिणाम. नोकरी व पासपोर्ट अडकणार. गुन्हा दाखल झाल्यास संबंधित मुलामुलींना भविष्यात कोणतीही नोकरी, पासपोर्ट किंवा चारित्र्य प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. वयाच्या 25 वर्षापर्यंत लायसन्स नाही. दंडात्मक कारवाई झाल्यामुळे संबंधित मुलाला किंवा मुलीला वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही. तसेच संबंधित वाहनाची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द केली जाऊ शकते. इन्शुरन्स क्लेम नाकारला जाणार. अशा वाहनांचा अपघात झाल्यास विमा कंपनीकडून कोणताही इन्शुरन्स क्लेम दिला जाणार नाही. अनेक पालक आपली मुलं 18 वर्षाची झालेली नसताना आणि लायसन्स नसतानाही त्यांना शाळा, क्लासेस किंवा दैनंदिन कामांसाठी वाहनं देतात. ही बाब बेजबाबदारपणाची आणि बेकायदेशीर आहे. पालकांनी मुलांच्या हाती वाहन देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नये. त्याऐवजी त्यांना सायकल किंवा ई-सायकलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी केले आहे.